आज आपण कच्च्या कैरीपासून रोजच्या जेवणाची चव दुपटीने वाढायला हवी यासाठी तोंडी लावण्यासाठी कच्च्या कैरीची चविष्ट रेसिपी बनवणार आहोत। तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे रेसिपी बनवण्यासाठी तोतापुरी मी कच्ची कैरी घेतलेली आहे। तोतापुरी कैरी ही खूप आंबट नसते, त्यामुळे इथे मी ह्या कैरीचा वापर केला आहे। दोघंही कैऱ्या स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर दोघंही कैरींचीही अशी देठं काढून घ्यायची आहे। देठ काढल्यानंतर पिलरने कच्च्या कैरीवरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे, म्हणजे कच्ची कैरी जी आहे ना ती छान अशी पांढरी शुभ्र तयार होईल। दोघंही कैरींची साल काढली गेली की लगेच आपण या दोघंही कैऱ्या किसणीने किसून घेणार आहोत। किसणी घेताना ही अशी जाड थेंबाची किसणी घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा मग ही अशी बारीक किसणी घेतली तरी सुद्धा चालेल। तुमच्याकडे जीही किसणी असेल त्या किसणीने ह्या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत। तर माझ्याकडे जाड थेंबाची किसणी होती, त्यामुळे मी या दोघंही कैऱ्या जाड थेंबाच्याच किसणीने किसून घेते आहे, म्हणजे पटापट कैऱ्या किसल्या जातील। कैरी किसत असताना ही अशी एकाच डायरेक्शनने कैरी किसायची आहे, म्हणजे हे असे लांब सडक पातळ जो किस आहे तो तयार होईल। तर या ठिकाणी मी दोघंही कैऱ्या एकाच डायरेक्शनने किसणीने किसून घेते आहे आणि मस्त असा पातळ लांब सडक कैरीचा किस तयार झाला आहे। आता हा किस अजून छान चटपटीत तयार होण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया। तर गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे। कढई घेताना पितळाची किंवा लोखंडी कढई अजिबात घेऊ नका। तर इथे मी स्टेनलेस स्टीलची कढई घेतली आहे। कढईमध्ये 2 चम्मचभर तेल कडकडीत गरम करायचं आहे। कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये टाकूया 1 चम्मचभर मोहरीची डाळ। जर मोहरीची डाळ नसेल ना तर अख्खी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल। अगदी पाव चम्मचभर हिंग टाकून ही मोहरी आणि हिंग छान परतून घ्यायची आहे। मोहरीची डाळ छान फुलली की यामध्ये लगेच आपण किसलेला कैरीचा किस टाकायचा आहे आणि थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत ही जी कैरी आहे ना छान या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। कैरीचा किस हा असा तेलामध्ये थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला ना तर तेलाचा फ्लेवर, मोहरीचा फ्लेवर आणि हिंगचा फ्लेवर कैरीमध्ये आतपर्यंत छान मुरतो आणि कैरीला छान चव येते। तर ह्या पद्धतीने मी रंग बदलेपर्यंत कैरी छान 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित तेलामध्ये अगदी गॅसच्या मीडियम फ्लेमवर परतून घेतली आहे। हा असा पिवळसर रंग कैरीला आला की यामध्ये टाकूया अर्धा चम्मचभर हळद, छान अजून रंग येण्यासाठी। यामध्ये टाकूया चवीपुरता 1 चम्मचभर मीठ। हळद आणि मीठ परत कैरीमध्ये एकदा छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत। गूळ टाकताना जेवढी कैरी असते ना त्याच्या निम्मे आपल्याला गूळ टाकायचा असतो। तर इथे 2 कपभर आपण कैरीचा किस मोजून घेतला होता, त्याच्या हिशोबाने 1 कपभर आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजेच 1 वाटीभर किसलेला गूळ घ्यायचा आहे, किंवा बारीक ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल। आता हा जो गूळ आहे ना कैरीमध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, पूर्ण विरघळून घ्यायचा आहे आणि अगदी हलकीशी एक तार चाचणी होईपर्यंत हा जो गूळ आहे ना कैरीमध्ये छान मिक्स झाला की कैरीसुद्धा या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित शिजते आणि त्यामधील जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते सुद्धा पुरेसं निघून जातं। आता 5 मिनिटानंतर गुळाच्या पाकामध्ये कैरी बऱ्यापैकी छान शिजलेली आहे। आता चेक करूया की एक तार चाचणी तयार झाली आहे की नाही। थोडंसं मिश्रण आपण चम्मचवर घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताने आपण बोटाला हे मिश्रण लावायचं आहे, जेणेकरून चटकासुद्धा लागायला नको। आणि चेक करूया तर बघू शकतात अगदी हलकीशी चाचणी तयार होते आहे। बस एवढंच आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला चाचणीचं कळालं नसेल ना तर ही असा एखादा कैरीचा लेयर घ्यायचा आहे, म्हणजेच केस घ्यायचा आहे आणि हा असा ट्रान्सपरंट काचेसारखा दिसला तर समजायचं की कैरी व्यवस्थित शिजलेली आहे। लगेच गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि मंद आचेवर काश्मीरी लाल तिखट अर्धा चम्मच टाकूया। अर्धा चम्मचभर लाल तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार। अर्धा चम्मचभर जिरे पावडर टाकून हे सगळं मिश्रण एकदा मिक्स करून गॅसच्या अगदी मंद आचेवर 1 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून वरून झाकण ठेवून हे सगळं मिश्रण जे आहे ना थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे। कोमट झाल्यानंतर तुम्ही गरमागरम सर्व करू शकतात, किंवा मग पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या एका बरणीमध्ये स्टोअर करून 3 ते 4 महिन्यापर्यंत आरामात खाऊ शकतात, अजिबात खराब होत नाही। आता ही जी चटणी आहे ना तुम्ही पराठ्याबरोबर, पुरीबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, इवन भाताबरोबर, खिचडीबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतात। आशा करते की याचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।